भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपानंतर बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली आहे। विरारच्या विवांत हॉटेलमध्ये क्षितिज ठाकूर, विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर देखील पोहोचले। यावेळी बबी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली, आपण दृश्यामध्ये बघू शकतो। या घटनेनंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। भाजपचा हा नोट जिहाद आहे का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर तावडेंना बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं भाजपचे बावनकुळेंनी म्हटलं। आता हा 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 शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का, नोट जिहाद आहे का, म्हणजे बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय, बाटेंगे और बाटेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का, ह्याचा आता छडा लागला पाहिजे। पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रच काय तो उद्या निर्णय घेईल। पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं। विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत, नालासोपाऱ्यामध्ये वाटणार आहेत आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली, विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं। खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे। विरोधक आता निवडणूक हरताच आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे।